जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल आयकॉन दाबा. तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज. उत्साहात साजरी. सजनपुरी ईदगाहावर हजारांच्या उपस्थितीत नमाज संपन्न. प्रतिनिधी. पवित्र रमजान महिन्याच्या सांगतेनंतर आज खामगावसह बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, सोनाळा, जळगाव जामोद आणि नांदुरा परिसरात ईद उल फित्र अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरी करण्यात आली. खामगाव येथील सजनपुरी ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत शांततेचा आणि बंधुभावाचा संदेश दिला. देशाच्या रक्षणासाठी आणि शांततेसाठी साकडं. आज 21 मार्च 2026 रोजी सकाळी ठीक 9 वाजता सजनपुरी येथील ईदगाहावर सामूहिक नमाज पठण करण्यात आले. मस्तान चौकातील फाटकपुरा मशिदीचे इमाम हाफिज सरफराज खान यांनी या नमाजाचे नेतृत्व केले. नमाजानंतर त्यांनी प्रभावी खुतबा दिला आणि त्यानंतर सामूहिक दुआ मागण्यात आली. या दुआमध्ये हाफिज सरफराज खान यांनी केवळ स्थानिक मुस्लिम बांधवांसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी प्रार्थना केली. विशेषतः भारत या आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी आणि देशात कायम शांतता, सलोखा, सौहार्द व बंधुभाव नांदावा यासाठी त्यांनी विशेष साकडं घातलं. परंपरा आणि माणुसकीचे दर्शन. नमाज संपन्न झाल्यानंतर परंपरेनुसार सर्व मुस्लिम बांधवांनी बार्डे प्लॉट येथील कब्रिस्थानमध्ये जाऊन आपल्या पूर्वजांच्या आणि नातेवाईकांच्या कबरीवर प्रार्थना म्हणजे फातेहा केली. त्यानंतर एकमेकांना मिठी मारून ईद मुबारक म्हणत शुभेच्छांची देवाणघेवाण करण्यात आली. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावर ईदचा आनंद ओसंडून वाहत होता. राजकीय व सामाजिक नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव. ईदच्या या मंगल पर्वावर सजनपुरी ईदगाह येथे सामाजिक सलोख्याचे दर्शन घडले. राज्याचे कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर, चंद्रशेखर पुरोहित, प्रवीण कदम, माजी आमदार राणा दिलीपकुमार सनांदा, गाडेकर गुरुजी आणि त्यांचे अनेक सहकारी यांनी ईदगाहाला भेट दिली. त्यांनी उपस्थित मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन ईदच्या मनापासून शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. खामगाव शहरासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात ईदचा सण शांततेत आणि मोठ्या उत्साहात पार पडला.